नागपुरातील सुदामनगरी परिसरात घनकचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत असून विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली। परिसरातील नागरिकांनी नियमित कचरा उचलण्याची, स्वच्छता मोहीम राबविण्याची आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। कृष्णा सोनारे, कुठे राहणार आहे तुमचं? सुदामनगरीला। काय ह्या कचऱ्यामुळे काय त्रास आहे तुम्हाला? कचरा पूरा मच्छर आती है, सब मच्छर रहता और बहुत कचरा है यहाँ। ये एनएमसी वाले आते नहीं क्या? नहीं, आते ही नहीं वो लोग। और गटर लाइन के हाँ, गटर लाइन भी खोल के रख देते हैं। और क्या तकलीफ है? बस मच्छर का ही परेशानी है। प्रशासन को कुछ कहना चाहूंगे जो आके नहीं देखते हैं एनएमसी वाले उनको? हाँ, तो आकीच नहीं देखते वो लोग। माझं नाव प्रिया राकेश सोनुले आहे। मी सुदामनगरीला राहते। हा कचरा जो जमा आहे इथं कॉर्पोरेशन वाले साफसफाई करायला येत नाही, कोणीच नाही आहे तिथे साफसफाई करायला। कोणी येऊन कचरा टाकून जातात इथे, आमच्या घरासमोर गंदगी करून जातात। याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास आहे? आमचे लेकरं आहे लहान लहान, तब्येत वगैरे खराब होतात त्यांची, मच्छर वगैरे येतात त्याच्याने आमच्या लेकरांची तब्येत, वास वगैरे येते सारा घाणेरडा। गटर लाईनचं पण इकडे काही? हा, ते त्यांच्या बाजूला मुन्ना छर्रा म्हणून आहे, त्यांचे गटर लाईन खराब झाली आहे, त्यांची पूर्ण संडासला वगैरे जातात तर पूर्ण इकडे गंदगी वाहत आहे। 3 दिवसापासून कंप्लेंट टाकली, अजून कोणी आलं नाही आहे कंप्लेंट करायला आणि आम्हाला खूप त्रास होत आहे। साफ करू परेशान झालो आम्ही त्याच्यामुळे। आणि पाऊस जो पडला होता तिथे इथं पाणी पण जमा झालं? हा, आमच्या घराकडे या गल्लीमध्ये पूर्ण पाणी जमा होते ना, त्या साईडनी सगळ्यांच्या घरात पाणी घुसतात। आता सगळ्यांनी मोठे मोठे घरं करून घेतले आहे, जे अगोदरचे घर आहे ते पुरे डाऊनमध्ये आहे, त्याच्यामुळे पूर्ण सगळ्यांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे। आमच्या पण घरामध्ये घुसणार होतं पण थोड्याशानी वाचलं पाणी, कारण तिकडे त्या साईडमध्ये सगळ्यांच्याच घरात पाणी घुसतात। अशामुळे तो कचरा त्या पाणी हा, कोणी काही पण टाकतात कचरा वगैरे। ज्याच्या घरासमोर कचरा राहते ते पूर्ण आमच्या घरासमोर येऊन उभा राहतो, कारण की ते पाण्याने येतात ना वाहत, त्याच्यामुळे पूर्ण इकडे साईडनी म्हणजे जमा होते आमच्या घरासमोर। प्रशासनाला काय सांगणार तुम्ही? तेच की थोडं लक्ष द्या आमच्या हे वस्तीकडे, थोडंसं कचरा वगैरे कुठे कोणी पण कुठे टाकतात। कचऱ्याच्या गाडी येतात पण तिथे नाही टाकत कचरा, रस्त्यावर आणून टाकून देतात। कोणाचं घर, आता हे घर किती दिवसापासून काम काढलं आहे घराचं, आता झाले 2-3 महिने होत आहे, कचरा उचलला नाही अजून। कुत्रे येऊन हाकतात तिथे, वास येते, घाणेरडी गंदगीच आहे सारी पूर्ण। क्या नाम है आपका? मेरा नाम भैयालाल डोहार है। कहाँ पे रहते आप? ये सुदाम नगरी। ये कचरा जो पड़ा है उससे क्या तकलीफ होती है? इससे तकलीफ, इसमें मच्छर वगैरह होते, परेशानी होती। बच्चों के तबीयत पे उसका हाँ? असर गिरता? बराबर सुना ही नहीं आता क्या? बच्चों के तबीयत पे हाँ, वो तो गिरता असर, है? वो तो सभी पे असर पड़ना है, बच्चों क्या बूढ़े लोगों के पे असर पड़ता है। एनएमसी वाले कचरा साफ करने आते नहीं क्या यहाँ पे? एजेंसी वाले आते, झाड़ू मारते चले जाते। नागपुर म्युनिसिपल वाले? अब नागपुर वो कभी आते हुए दिखते, कभी नहीं दिखते। और यहाँ पे आके सबसे मेन चीज़ है, यहाँ कोई निरीक्षण करता नहीं और कचरा साफ होता नहीं। दूसरी परेशानी एक है कि यहाँ पे कोई भी एनएमसी का आदमी बोल के हाथ में लोहे की छड़ी लेके आ जाता और गटर का ढक्कन खोल के चले जाता। और वैसे एक वाक़या अभी 10 मिनट पहले हुआ है कि यहाँ पे आए, हाथ में छड़ी लेके गटर के ढक्कन खोल दिए और यहाँ से चले गए। ये इधर में गंदा पानी बह रहा है, सब बदबू आ रही है। ये टोपले के मकान में सब गंदा पानी बह रहा है, सब बदबू आ रही। और ये यहाँ खड़े होके भी कुछ बोल नहीं रहे। बोलो। कचरा हे म्हणजे पेतात खातात, कचरा खूप करून सन्या ठेवतात, नाही कोणी झाडणे वालेही नाही आहेत, सफाईवाले महानगरपालिकेवाले इथे येत नाही, येत नाही असे कोणी झाड किती दिवस नाही? येतच नाही का? नाही नाही। अच्छा, म्हणजे इथला कचरा जसा तसाच जमा तसाच आम्हीच झाडून फेकतो। हो का? हा, कचरा मुलाच्या तब्येतीवर असर पडते? तब्येत काय, माझ्या घरीच हार्टचं माणूस आहे। हो का? हार्टचं माणूस आहे, माझ्या घरीच आहे। अजून कचऱ्यामुळे काय काय त्रास होतो तुम्हाला? कचरा तर खूप होते, म्हणजे पाणी आला तर मग पाणी बी कचरा वाहत येते, मग शेण बी वाहत येते, मग त्रास तर खूप आहे आम्हाला, पण आता काय करावं, मजबूर आहो। कचरा सफाई झाली पाहिजे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।